मैत्रिणींनो, आज आपण मूग डाळीची पुरणपोळी करत आहोत. तर पहा, उंडा कसा करायचा तीही ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे. पहा, उंडा करून घेतलेला आणि पेल्याच्या साह्यानं आपण अशा पद्धतीनं त्या उंड्यावर प्रेस केलं की साईडचे काठ निघून जातात. पोळीला काठ येत नाही. पोळी खूप नाजूक आणि छान होते. तर पहा, पोळी आपण ही लाटून घेत आहोत. अगदी सरसर पोळी अशी छान अशी ही लाटली जाते. हवी तेवढी तुम्हाला पातळ पोळी लाटता येते. पहा, पोळी आपली छान अशी ही लाटून झालेली आहे. तवाही आपला तापलेला आहे आणि तव्यामध्ये आपण आता ही पोळी भाजत आहोत. पहा, सगळ्या पोळ्या अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत. केवळ फुगतातच नव्हे तर अगदी मऊ लुसलुशीत गुबगुबीत अशा या आपल्या पोळ्या होतात. तर मूग डाळीच्या पोळ्या या पचण्यास अतिशय हलक्या असतात. लहान असू दे, वृद्ध असू दे, कोणीही अगदी आवडीने खाव्या अशा या पोळ्या होतात. तर जरूर आणि जरूर तुम्ही अशा पद्धतीच्या पोळ्या करा. खूप छान होतात.